पांढऱ्या शुभ्र न तुटता आणि चवदार होणाऱ्या भातुड्यांसाठी कशा पद्धतीने प्रमाण घ्यायचं, कशा करायचं, तर गावच्या पद्धतीने कशा केल्या जातात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूयात. तर हे प्रमाण घेतलेलं आहे 3.5 किलो ज्वारी आणि भिजत घातलेले आहेत 3 दिवसांसाठी. तर पुढे बघूयात. हां चला, तर इथं तिनं ना सगळं पूर्ण पाणी वगैरे काढून घेतलं ह्या जाळीत ना. ही जाळी बघा, ही ज्वारी पूर्ण भिजत घातलेली, ही जाळीतलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. इकडे पण एक अजून ह्याच्यातलं पाणी काढून घेतलं परातीमधलं, आणि इकडे आता सुकत घालायचं आहे 2 तास फॅनला. आमच्याकडे आता एक प्रॉब्लेम आहे की ना, हे सुकत घातल्यानंतर आमची चिल्लर गँग ही किती ठेवते काय माहिती. बघा मागे इशिकाचं लोळायचं चालूच आहे, हे किती वेळ ठेवणार काय माहिती. आमची बबी पण आहे बघा इथं तयार मदतीला, पापड खायचे ती भातोड्या माव तयारी करते. आज मी तर जाणार आहे. मॅडमने आमच्या ही सर्व प्रकरण सीमाच आहे बरं का. तिनंच ठरवलेलं की पापड वगैरे घालायचं. आता याच्यातलं मला तर काय माहिती नाही आहे, आणि आईला माहिती आहे, आई पहिल्या पद्धतीनं करायची, पण आता बरेच वर्ष झालं आम्ही पापड केले नाहीत. मग आता स्मिताचं चालू आहे इकडे. आणि तिनं काय केलं की दोन वेळा, हे किती वेळा धुतलं ग, 2-3 वेळा धुतलं. आता ही ज्वारी आहे ना, तर 3 दिवस भिजत घातलेली. 3 दिवसानंतर भिजत घालून 3 दिवस पाणी चेंज करायचं होतं ना रात्री ग. तिकडे बघून सांग ना. स्मिताला चांगली प्रोसेस माहिती आहे बघा. काय केलेली सांग ना. 3 दिवस भिजत घातले, रोजच्या रोज पाणी चेंज करायचं. मग आज पाणी काढलं सगळं, 2-3 वेळा धुवून गाळून घेतली ज्वारी. मग काय केले 3 दिवस भाजी, 3 दिवस अगं आधी कुठे गेली बघ. 3 दिवस ज्वारी आहे ना, तर ती भिजत घातलेली. आता ही आमच्या शेतातली ज्वारी आहे, हिला 3 दिवस भिजत घालायचं रात्री, 3 रात्र 3 दिवस. त्याच्यानंतर हे पाणी रोजच्या रोज चेंज करायचं. पाणी चेंज केल्यानंतर आज 4था दिवस आहे का, आज 4थ्या दिवशी तिला सकाळचं चांगली वॉश केले, 3 वेळा वॉश केले चांगलं. म्हणजे याच्यात थोडंसं आंबटपणा येतो ना, आंबट वास येतो, त्यामुळे ते चांगली वॉश केले, धुतले, आणि आता फॅनच्या हवेला पूर्ण गाळून घेतले. याच्यातलं पाणी नाही, हे बघा दुर्डी, आमच्या गावाला असं म्हणतात दुर्डी ह्याला. तर ह्याच्यामधून पाणी पूर्ण निचरून जाते, तर ती दुर्डी दाखवू बस. आपलं टोपलं, म्हणजे गावच्या साईडला त्याला टोपलं पण म्हणतात. ज्वारी सुकत घातली, साधारणतः 2 तास ही ज्वारी आपल्याला सुकत घालायची, आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला दळून घ्यायचे. कारण गिरणीमध्ये वगैरे ना, इथं कसं गिरणी वगैरे हे नाही आहे, लांब आहेत खूप. गावाला कसं गिरणी वगैरे लांब असतं, आणि एवढं म्हणजे किती किलोचं होतं ग हे, 250 म्हणजे 4-5 किलोच्या आसपास काहीतरी आहे हे. तर एवढं दळण्यासाठी मग आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. त्यापेक्षा मग आम्ही घरीच मिक्सरला दळणारी स्मिता, आणि दळून झाल्यानंतरची पुढची प्रोसेस आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. साधारणतः ना 2 तास मला एक काम आहे, ते म्हणजे या ज्वारीजवळ इशूला जाऊन नाही द्यायचं. ओके ना इशू. हा इशू बेबी आमचा नुसतं ज्वारी खायला काय झालं बघा, इन्फेक्शन झाले डोळ्याला, काय सगळीकडे लोळत असतो नुसतं. आणि माझ्या पण डोळ्याला इन्फेक्शन झाले, कारण किडा गेला होता डोळ्यामध्ये. आणि आज भंडारा पण तुम्हाला डोक्यावर लावलेला दिसेल, कारण आज आमच्या गावामध्ये ना बिरोदेवाचा जन्म झालेला आहे ना, तर त्याचा जन्मोत्सव साजरा केलेला आमच्या गावाकडे, आणि हे प्रत्येक वर्षी केला जातो. त्यामुळे आम्ही सकाळी आज लवकर उठलेलो. म्हणजे आज आमच्या ना साधारण सर्वांच्या ना 5:45 सर्वांची आंघोळी झाली होती. 5:45 एवढी छोटी चिल्लर गँग वगैरे घेऊन आम्ही बिरोबाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. बघा इशूला ताळस येतोय, कारण ती सकाळी लवकर उठली. इशू नाही की नाही, इशू आमची लवकर उठते, त्यामुळे आम्ही हा भंडारा लावला. आद्विका जायचं नाही आद्विका, नो. हे बघा ही चिल्लर गँग हे जास्त सतवते. तर बघा ज्वारी आहे ना, ज्वारी सुकत घातले मस्त. 2 तास फॅनच्या हवेला, फॅन पण फास्ट केलाय, 2 तास मस्त सुकेल फॅनच्या हवेला. मावला हेल्प करतो, मावला. हे पूर्ण सुकलंय, फॅनच्या हवेला सुकवलंय. साधारणतः किती तास ग फॅनच्या हवेला, साधारणतः 2-3 तास तरी झाले, 3 तास झाले बघा. हे सुकवले पूर्ण. आता ही स्मिता मिक्सरला वाटणार आहे. जर समजा गिरणीमध्ये दळायचं असेल तर ती मग अजून उन्हामध्ये वगैरे वाटतात. नाहीतर असं पण कधीपासून आमच्या पोरीने घेतला अर्धा तरी खाल्ला असेल कच्चं. एवढंच राहिलंय म्हटलं ते मिक्सरला पटकन वाटून घ्या. आणि स्मिता तोपर्यंतच करायचं, कारण तिला परत तिच्या सासरी जायचं आहे, आणि भातोड्या उद्या आम्ही करणार आहेत. नाहीतर मग तिच्या हिशोबानेच आम्ही घातलेले की जेणेकरून जास्त मंडळी आम्हाला भातोड्या करायला भेटेल. तिच्या 2 पोरी आणि ती, अशा त्यात 3 मेंबर वाढत आहेत, पण ॲक्च्युली ती जाणार आहेत, 3 मेंबर कमी होणार आहेत. बघू आता. आम्ही आहेत ते, आम्ही तिघे आणि 4-5 जण आहेत, आम्ही तेवढं जण आम्ही करू हे भातोड्या. हे आम्ही दळण करतो याचं, ते किचनमध्येच करावं लागतंय.
आता हे मिक्सरचं भांडं स्मितानं मोठं घेतलंय आणि त्याच्यामध्येच आम्ही मिक्सरला इकडे बघा अशी सेटलमेंट करून ठेवले, कारण आमचा ओटा वरती आहे आणि वायर तेवढी खालीपर्यंत पुरत नाही म्हणून अशी सेटलमेंट आमची चालली आहे बघा. तर स्मिता मॅडम करतायत खरं आवडीनं सगळं. हो स्मिता मॅडम, खरं हळदी कुंकू लावून कुठे चाललाय तू? ते जे जे पत्र देवाच्या पाय पडायला गेलं नसतं. पाया रोज पडायला. सकाळी असते. रोज सकाळी असते. स्मिताने हे अशा पद्धतीचं दळालंय. बघू दाखव जरा हातामध्ये कसं झालंय ते. हे बघा हे त्याचं चाळून घ्यायचं ते. चाळून घ्यायचं म्हणजे आपले पीठ आहे ना भरड राहतेच याची बघा चाळल्यानंतर मग हे असं दिसतंय. इशू इशू प्लीज बाळा, हे पूर्ण चाळून घ्यायचं. आपल्याला चांगल्या प्रकारच्या भातुडा करायचं म्हटलं ना तर प्रमाण म्हणा किंवा त्याची प्रोसेस व्यवस्थित माहिती असेल ना तर चुकत नाहीये. आणि स्मितान पूर्ण प्रोसेस यूट्यूबवरून बघितली त्यामुळे ती करते, कारण मला त्याच्यातलं नाही माहिती. आणि ती असं पण करत असते आधीमध्ये पापड भातोड्या तिचं चालूच असतं. मी कधी करत पण नाही आणि मला ते जमत पण नाही आहे. करायचं म्हटलं जमवायचं म्हटलं तर जमेल की, पण लहान बाळांमधून नको वाटतं ते. तर आता बघू हे पिठाचं तर तुम्हाला टेक्स्चर पण दाखवते. हे बघा आपलं ज्वारीचं पीठ असतं ना अगदी तसं पीठ होतं हे. सर्व पीठ चाळल्यानंतर ना हे टोपामध्ये आत्ता परत संध्याकाळी भिजत घातले बघा. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि हे संध्याकाळी भिजत घातले. आता ह्याच्यावरती सकाळचं पाणी निघेल आणि त्याच्या आतमध्ये हे चिक होईल. तर चिकाच्या नंतर भातोड्या बनवायचे आहेत. हे ज्वारीचे भातोडे आहेत आणि आम्ही सकाळी लवकर उठून मग ह्या भातोड्या बनवणार. आता हे संध्याकाळी रात्रभर असंच ठेवायचं, सकाळी बघायचं ह्याचं जे पाणी आहे ते वेगवेगळं होईल आणि तो चिक आहे तो आतमध्ये राहील. त्याच्याकडे भातुड्या करायचे बघा. आईनं पहिल्यांदा टोपाला राख लावून घेतले, त्याच्यामुळे टोप काळा होत नाही. ते आमच्या गावाकडे अशी प्रोसेस. हां आणलं का बाय? माती लावून घ्यायची म्हणजे टोप काळे पडत नाहीत. आणि ह्या चुलीवरती जेव्हा करणार ना चुलीचं धूर राखेमुळे ना टोप इतके काळे होतात की परत निघत नाहीत. म्हणून पहिल्यांदाच तिने माती लावून घेतली आणि थोडी राख लावून घेतली. चुलीशिवाय चांगलं शिजतच नाही. गॅसवरती किती शिजवा बघा, चुलीशिवाय ना मज्जा नाही आहे खरं. ते चूल पेटवली आणि आमची चूल घरात आहे. आता बाहेर चूल पहिली होती ती नाही. आता ही आमच्या शेजारच्या काकींची चूल आहे ज्याच्यावर आई भातोड्या बनवते. ह्याच्या आता हा टोप ठेवायचा नाही. काढून ठेवला ते आज वाळू घालते आणि ती उद्याला करते अशी हा निघतंय चांगलं. पांढरी शुभ्र काढले आणि ते वरचं ते बाजूलाच ठेवले आम्ही, मिक्सच केलं नाही ते. चांगला आणि टाक घालताना विचार मी जास्त केवढा मोठा टोप ठेवला. शानू येशो चला जायचं. आई पाण्याचं प्रमाण माहिती आहे ना. आणले बघा हे रात्री भिजत घातलेलं, याच्यावरचं पूर्ण पाणी काढले. नाही आणि हे वरचं चोथा बिता सगळं निघून गेलंय. आंबूस वास येतोय छान. हा मोबाईलमध्ये. हा आता एवढं वर्ष झालं केलं नाही ना त्यामुळे ते लक्षात राहत नाही की आजचे कलायचं. आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं. पहिले तेल होत ना रे आई. हा नव्हतं जाऊ बोलायचं तेल खाबरू होतायचं काही खाली लागून करपू नये. एक कळशी पूर्ण पाणी उठले बघा याच्यामध्ये, करपू नये म्हणून. हा जिरं नंतरच टाकायचं आई, त्याला चव नाही बसणार. पाणी किती ओतलं? 1-1.5 कळशी. 1.5 कळशी ओतली. त्याच्यामध्ये नंतर वैर कधी वैरणार लगेच? टाइम आहे ना. सो आई आली बघा. आई एवढी मोठी पळी बघा. आता आम्ही इकडे आलोय जिथे हे शिजायला ठेवले. सावकाश आहे चिक आहे. ही पळी
ही पळी बघा केवढी मोठी आहे. आणसायला घेतली काय काय आणसायची आमच्या आजीच्या हातची बघा. प्रत्येक गोष्टीला आमच्या आजीचं नाव निघते. आणि एवढ्या चिका, एवढ्या चिकाच्या एवढ्या भातोड्या होणार आहेत टोप भरून. आई चांगलं आलंय का गं? आले आता मग येईल तवा आपलं सगळं साधं तवा चांगलं आलं म्हणायचं. तर काय तोपर्यंत काही कळत नाही ह्याच्यात. बरं काय करते म्हणजे कधी शिजेपर्यंत का? शिजेपर्यंत छान येणार, छान येणार. पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह सिमान आपल्या केले त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाही. चिक बघा मस्त असं वैरून घेतलं हाताने मस्त. टिकड्या वगैरे नाही ना झालं? नाही काय नाही. त्यांनी सांगितलं की बारीक गॅसवरतीच हे शिजवायचं. पण आपण आता आपल्याकडे चूल आहे त्यामुळे कमी जाळावरती हे चिक हळूहळू ओतून घ्यायचा. मीठ टाकलं आई? टाकलं की मीठ मग अजूनच. ह्याच्यामध्ये ऑलरेडी आईने मीठ टाकलं. तर त्याच्यामध्ये जिरं घालतेस ना? या 250 भातोड्यासाठी आईनं 1.5 कळशी पाणी घातलं होतं आणि या पूर्ण वैरून घेतल्या. 1 ते 2 तास साधारणतः हे शिजू दिलं आणि त्यानंतर मग भातोड्या करायच्या आहेत. आता भातोड्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर अजिबात चुकत नाहीत. वरचा जो कोंडा निघालेला ज्वारीचा तर तो आम्ही तसाच ठेवला होता आणि फक्त जो त्याचं पीठ निघालेलं जे पांढरं शुभ्र तर तेच आम्ही इथे वैरून घेतलं होतं जेणेकरून भातोड्या काळ्या पडू नयेत. आणि त्या आमच्या भातोड्या झालेल्या आहेत म्हणजे बनवायचे प्रोसेस चालू आहे. तर त्याच्यामध्ये आईनं नंतर जिरे वगैरे टाकले. काही लोक म्हणतात जिऱ्याची फोडणी वगैरे पण ते फोडणी चांगली लागत नाही. जे कच्चे जिरे आहेत तेच आपल्याला शिजत आल्यानंतर टाकायचे आहेत. आणि तीळसुद्धा अगदी तुम्ही जेव्हा तुम्हाला टोप त्या चुलीवरून खाली घ्यायचा आहे किंवा गॅसवरून खाली घ्यायचं तेव्हाच ते तीळ त्याच्यामध्ये ॲड करायचं. म्हणजेच भातोड्यांमध्ये तीळ आणि ते जिरे असे दाताखाली छान लागतात आणि भाजल्यानंतर जेव्हा भातोडी आहे ना तर ती अधिकच छान लागते. तीळ बघा ते शिजत आल्यानंतरच पूर्ण तीळ टाकायचं आहे. मस्त बघा ह्याच्यावरती सगळं तीळ टाकले आणि हे तीळ आहेत ना ते त्याच्यावरती परत हलवायचं आहे मस्त. म्हणजे भातोड्यामध्ये छान लागतात तीळ. आता हे शिजवायचं. शिजवल्यानंतर टाकायचं आहे. जिरे आणि तिळाला फोडणी द्यायची नाही. ऑलरेडी पिठामध्येच टाकायचं आहे. आणि आता हलवून घेते आहे. बघा हे ओलं धोतर आहे ते मी माझ्या याच्यावरती घेतले. आता हे आम्ही वरती छतावरती जाणार म्हणजे टेरेसवरती जाऊन हे अंतरणार आहे. ह्याच्यावरती भातोड्या घालणार. हे कपडा आहे तो ओला करून घ्यायला लागतोय आणि आई तिकडे काम करते म्हणून माझं चाललं हे असं. तो शिजले बघा आता मस्त. आता आई ह्याच्यामध्ये ओतून घेते. झाले नाही मस्त शिजले बघा म्हणते आई. किती वेळ साधारणतः गेला काय शिजायला? 2 तास गेले शिजायला. बापरे 2 तास शिजायला गेले. एवढं ऊन लागते त्यामुळे मी हे पदर काढू शकत नाही. आता सकाळी एवढी सनक्रीम वगैरे लावली पण काय उपयोग होईल असं वाटत नाही. ऊनच गावाला एवढं भयंकर आहे आमच्या इकडे. बघा आईचं चाललं हे काढून घ्यायचं एका छोट्या छोट्या टोपामध्ये. आई असं तो टोप तसाच ठेवायचा आहे ना? तो तसंच ठेवायचा आहे आणि हा छोटाच तेवढा घेऊन जायचा आहे. आणि आता आम्ही सर्वजण मिळून घालणार आहे. कारण घालणार आहे आम्ही टेरेसवरती. गरम आहे भरपूर भयंकर गरम आहे. हे टेरेस वगैरे रिकामच आहे आमच्या शेजारच्या काकींचं आहे. तर त्याच्यावरती आम्ही घालणार आहे तर भातोड्या. पहिलं हे धोत्राचं काम करतो. आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या घरावरती अशा भातोड्या घातल्या जायच्या. पण आता कसं झालं की ते मातीचं वगैरे लागतं धोतरला आणि नंतर भातोड्यांवरती पण लागतं आणि ते जेव्हा तळतो ना त्याच्यामध्ये आपल्याला माती लागते कचकच. म्हणून आईनं काय केलं होतं यावेळेस शेजारच्या ज्या काकी आहेत त्यांचा जो टेरेस आहे तर त्याच्यावरतीच हे ओलं धोतर करून अंतरलेलं आणि बाजूने आम्ही दगड ठेवलेले जेणेकरून हवा जरी आली तर ते धोतर उडू नये आणि भातोड्या एकमेकांवरती येऊ नये. कारण भातोड्या ओल्या असतात आणि त्या पूर्ण त्यांचा काला होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा हे दगड वगैरे अंतरून लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या भातोड्या आहेत ना करून घ्यायचे आहेत. ऊन खूप पडलं होतं कारण सकाळचं घरातलं काम आवरेपर्यंत उशीर झाला होता आणि स्मिता पण गेली होती सासरी आणि बाकीचं पण मावशीचं वगैरे घरामध्ये कामच चालू होतं. त्यामुळे मग आम्ही आणि आई भातोड्या घालत होतो. मी काही थोड्या प्रमाणात घातल्यानंतर इशिका उठल्यामुळे मग मी घरी आल्यानंतर आईनं आणि मावशीने घातल्या. तर 1 धोतर आणि दुसरा अर्धा असं मिळून आमचं 1.5 धोतर भातोड्यांचं भरलं होतं. म्हणजे 2.5 सेर म्हणजे साधारणतः 3-3.5 किलोच्या या भातोड्या आहेत वजनी प्रमाणामध्ये. आणि त्याच्यामध्ये 1.5 कळशी मोठी तुम्ही बघित असेल पाणी घालून हे चिक शिजवला होता. तर साधारणतः 3 दिवस हे ज्वारी भिजत घातली होती. 3 दिवस सलग रात्री आहे पाणी ते त्याचं चेंज करायचं आणि त्यानंतर 4थ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पिसून वगैरे
ठेवायचं आहे, पिसून ठेवायचं आणि रात्रभर आंबू द्यायचं आहे, म्हणजे पिठाला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. आणि मग ते 5व्या दिवशी सकाळी भातोड्या करायच्या. अशा पद्धतीने आम्ही या प्रोसेसने केलेलं आहे. तर भातोड्या खरंच खूप छान झाल्या होत्या. तर इथे तुम्ही बघाल पांढऱ्या शुभ्र भातोड्या झालेल्या आहेत, एकसारख्या दिसत आहेत ना, छोट्या मोठ्या, अगदी काटाकाटालाच आम्ही छोट्या छोट्या घातल्या होत्या. आणि हे 1.5 धोतर अशा मिळून भातोड्या झालेल्या आहेत. आता सांडगे वगैरेचे काही घातलेले नाहीत, पूर्ण जेवढं पीठ होतं तेवढंच घातलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं की हे आम्ही त्या दिवशी काढलेच नव्हते. संध्याकाळी किती जर ऊन असलं तरी भातोडी ना ओली असेल तर निघत नाही आणि ते तुटते, म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काय केलं, त्याच्यावरती पाणी वगैरे मारलं आणि त्यानंतर भातोडी काढायला घेतली. तुम्ही बघाल भातोडी इतकी छान निघत होती, एक सुद्धा भातोडी तुटलेली नाही, आरामशीर भातोड्या सगळ्या निघाल्या. तर काढून घेतो हे बघा किती छान निघतात भातोड्या. बघा असं फक्त धोतर खेचलं की इतकी सुंदर निघते, अजिबात तुटत नाही, काय नाही. ह्या पाठीमध्ये आहे बघा, आमची पाठी केवढी आली एवढ्यातच होतील भातोड्या सगळ्या. पापड्या झाल्या आणि तुम्ही भातोड्याचा शेप बघा किती मस्त झाले. एक ही भातोडी तुटलेली नाही, काढताना सुद्धा अगदी व्यवस्थित झाले त्या भातोड्या. आणि ह्या भातोड्या ना आता सुकत लावायच्यात. अजून पण तुम्ही बघा ह्याच्यामध्ये थोडासा अजून ना, हे बघा अजून तुटते लगेच, तरी पण थोडंसं अजून ओलसरपणा आहे, त्यामुळे आता आम्ही उन्हाला लावतो मस्त. तर हा आहे भातोड्या घातल्यानंतरचा 3रा दिवस. आणि त्यानंतर सकाळी सुद्धा आम्ही उन्हाला ठेवलेल्या आहेत. आणि आज अगदी ऊन कडक पडलं होतं, कारण हे बघा हे पापड्या आता अशा उन्हाला ठेवलेत बरं. आता उन्हाचा प्रकाश तुम्ही बघाल, ऊन अगदी 10 वाजत आलेत. तर भातोड्या घातल्यानंतर 3ऱ्या दिवशी या उलट्या करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे उलट्या करून ठेवल्या की आतमधल्या साईडवरून पण भाजतात. आणि अशा पद्धतीने ह्या भातोडीच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या गावच्या पद्धतीने या बनवलेल्या आहेत. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक सबस्क्राईब. बाय बाय.